डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य अतिशय महान किंवा शब्दात न सामावणारे आहे। या त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये, चळवळीमध्ये अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांनी सहकार्यांचे योगदान सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे। त्यामध्ये अनेकांचे नावे आपल्याला नमूद करता येईल। त्यामध्ये विशेषतः दादासाहेब गायकवाड, एन शिवराज आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे प्रामुख्याने होते। त्यांच्याशिवाय सुद्धा अनेक होते। आज या पॉडकास्टच्या संवादाच्या माध्यमातून बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे आंबेडकरी चळवळीतील योगदान या विषयासंबंधीची अगदी सविस्तर माहिती देण्यासाठी आज आपणामध्ये उपस्थित आहेत आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी जवंजाळ सर। सरजी जय भीम। जय भीम। आदरणीय जवंजाळ सर हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड या शहरातील रहिवासी असून कनिष्ठ महाविद्यालयातून अधिव्याख्याता म्हणून निवृत्त झालेले आहेत। त्यांनी आंबेडकरी चळवळी संबंधी एकूण 10 ग्रंथ लिहिलेले आहेत। त्या 10 ग्रंथांमध्ये विशेषतः भैयासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यासंबंधीचा त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे। एन शिवरासन यांच्या संबंधीचा सुद्धा त्यांचा ग्रंथ आहे। तसेच आंबेडकरी चळवळीतील क्रांतिनायक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हा ग्रंथ सुद्धा तेवढाच त्यांचा प्रसिद्ध आहे। हा ग्रंथ आहे। या ग्रंथाचं प्रकाशन बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठानद्वारे करण्यात आलेले आहे। त्यांच्याच सौजन्याने आदरणीय सरांनी या ग्रंथाचं अतिशय सखोलपणे तथ्यांच्या आधारे म्हणजेच संशोधनात्मक पद्धतीने या ग्रंथाचं लिखाण केलेले आहे। हे वर्ष म्हणजेच 2024-25 हे वर्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जन्म शताब्दी वर्ष आहे। आणि या वर्षाच्या अनुषंगाने सरांचे अनेक ठिकाणी महत्वपूर्ण असे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवन आणि कार्यासंबंधीचे व्याख्यान झालेले आहेत। त्यामधलाच एक भाग म्हणून किंवा आदरणीय बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं जीवन आणि कार्य, झंझावती जीवन आणि कार्य समाजामध्ये या पॉडकास्टच्या माध्यमातून डॉक्टर वासुदेव भगत यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावे म्हणून मी सरांना विनंती केली। त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि आज सर उपस्थित आहेत। सर खरोखर आपले धन्यवाद। तर आपण आपल्या विषयाकडे वळू सर। बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यामधील अतिशय संपन्न कुटुंबातील होते। त्यांनी इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेऊन आपलं शिक्षण आणि जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला समर्पित केलेलं आहे, अगदी शेवटपर्यंत। हे मी आपणासमोर नमूद करतो। परंतु त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या कार्याचे पैलू मला, माझ्या प्रेक्षक बंधूंना, समाजाला जाणून घ्यायचे आहे आणि त्यासाठीच हा आपला आजचा प्रयत्न आहे। या प्रयत्नामधून मी सर्वप्रथम आपणास असं विचारू इच्छितो की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हे सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपर्कामध्ये केव्हा आणि कशा प्रकारे आले? सर, बाबासाहेबांच्या विचाराचे वारे बॅरिस्टर साहेबांच्या घरामध्ये अगदी 1930 पासून व्हायला लागले होते। बॅरिस्टर साहेबांचे वडील देवाजी खोब्रागडे हे बाबासाहेबांच्या विचारांनी प्रभावित झालेले होते आणि म्हणून 1930 पासूनच कुठेही सभा असो, म्हणजे 1927च्या अमरावतीच्या सभेला सुद्धा त्यांचे वडील आपल्या सहकार्यासह आलेले होते। तर अशा प्रकारे बाबासाहेबांच्या विचारांनी झपाटलेला एक कार्यकर्ता म्हणून देवाजी सुद्धा होते आणि त्यामुळेच त्यांच्या घरामध्ये बाबासाहेबांचा विचार, बाबासाहेबांचाच विचार, दुसरा कोणताच विचार नसायचा। म्हणून लहानपणापासूनच या विचारांचं बाळकडू जे आहे ते बॅरिस्टर साहेबांना मिळालं। म्हणजेच प्रत्यक्ष भेट नंतर झाली असेल किंवा नंतर बाबासाहेबांना त्यांनी बघितलं असेल, परंतु त्यांच्या वडिलांकडून
बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांची विद्वत्ता, बाबासाहेबांचं समाजासाठी देशासाठी योगदान हे त्यांना ज्ञात होतं आणि म्हणून ते प्रभावित झालं असं आपण नमूद केलं. अगदी बरोबर आहे. आणि मग नागपूर, त्यानंतर उच्च शिक्षण लंडनचं त्यांनी घेतलं, बॅरिस्टर होऊन आले. त्याही नंतर मग बॅरिस्टर की म्हणजेच वकिली म्हणता येईल किंवा सरकारी नोकरी हे न करता ते अगदी बाबासाहेबांच्या कार्याकडे कसे वळले, तो प्रसंग कसा होता सर? सर, बॅरिस्टर साहेबांनी 1942 मध्ये मॅट्रिकची परीक्षा दिली आणि त्यात ते यशस्वी झाले. 1943 मध्ये ते नागपूरच्या कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्यावर शेड्यूल कास्ट फेडरेशन विद्यार्थी फेडरेशनची जबाबदारी त्यांच्यावर आली नागपूर, आणि त्यावेळी ते त्या फेडरेशनचे महासचिव झाले. महासचिव होण्यामागचं कारणच बॅरिस्टर साहेबांचे वडील जे आहे यांनी त्यांना लहानपणापासून ही प्रेरणा दिली होती की बाबासाहेबांच्या कार्यामध्ये आपण झटलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आणि म्हणून नागपूर प्रदेशची जबाबदारी जी आहे ती त्यांनी स्वीकारली आणि नागपूर प्रदेशामध्ये जेवढे जिल्हे येत होते त्या सगळ्या जिल्ह्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं एक चांगलं संघटन त्यांनी त्या काळामध्ये उभं केलं. इतकंच नव्हे सर, तर 1953 मध्येच ते चंद्रपूर नगरपालिकेचे आपलं हे झाले आणि 43 मध्ये ते त्यानंतर बाबासाहेबांच्या शी त्यांची मुलाखत झाली. बाबासाहेब एकदा प्रवास करत असताना रेल्वे स्टेशनवर त्यांच्या स्वागताचा जंगी कार्यक्रम देवाजी खोब्रागडे यांनीच आयोजित केला होता आणि बॅरिस्टर साहेब त्यांच्या सोबतच होते. त्यावेळी त्यांनी पाहिलं की इतका प्रचंड जनसमुदाय, लोकांमध्ये एवढा उत्साह, लोक आनंदित झालेले, प्रफुल्लित झालेले आणि बाबासाहेबांच्या दर्शनासाठी आतुर झालेले ते लोक, हे पाहून त्यांचं मन भारावून गेलं, आणखी प्रभावित झाले असं. आणि त्यामुळे त्यांनी अगोदर सायन्स घेतलं होतं, ते सायन्स सोडून दिलं आणि आर्ट्सला प्रवेश घेतला आणि त्यांनी मनाशी ठरवलं की आता मला बाबासाहेबांच्या सारखं कार्य करायचं आहे. आणि फक्त ते निश्चय करून नाही थांबले, तर त्या पद्धतीने जीवनभर वागले. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य. आणि म्हणजेच मग त्यानंतर ते लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले, बॅरिस्टर होऊन आले आणि बॅरिस्टर झाल्यानंतर पुन्हा चळवळीमध्ये सहभागी झाले. त्या संबंधीचा पहिला प्रसंग आहे सर. ते 1945 मध्ये ग्रॅज्युएट झाले आणि बाबासाहेबांनी त्यावेळी जवळपास 16 विद्यार्थ्यांना विदेशामध्ये पाठवायचं आणि त्यांना बॅरिस्टर करायचं असं ठरवलं होतं. केंद्र सरकारच्या मदतीने ही योजना बाबासाहेब राबवत होते. त्यात बॅरिस्टर साहेबांचं नाव होतं. पण देवाजी खोब्रागडेंनी जेव्हा ती यादी पाहिली आणि बाबासाहेबांना त्यांनी म्हटलं की बाबासाहेब, मी सक्षम आहे, मी सक्षम आहे म्हणून माझ्या मुलाला इंग्लंडमध्ये बॅरिस्टर करण्यासाठी मी माझ्या पैशाने पाठवतो. एखाद्या दुसऱ्या गरीब मुलाचं तुम्ही सिलेक्शन करा. आणि म्हणून त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये जाणारा, स्वतःच्या पैशाने जाणारा आणि स्वतःच्या पैशाने बॅरिस्टर होऊन बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये राबणारा हा एकमेव कार्यकर्ता आहे. अतिशय महत्वपूर्ण बाब. आणि बॅरिस्टर होऊन आल्यानंतर कशा प्रकारे ते मग बाबासाहेबांच्या पुढे गेले, हे प्रसंग मला ऐकायचा आहे आपल्याकडे. 1950 मध्ये ते बॅरिस्टर झाले. 50 मध्ये ते भारतामध्ये आले. नागपूरमध्ये अनायसे बाबासाहेब आलेले होते. देवाजी आणि बॅरिस्टर साहेब त्यांना भेटायला गेले आणि देवाजींनी सगळं सांगितलं की साहेब हा बॅरिस्टर होऊन आलेला आहे. तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की हा तू माझ्या जोडीमध्ये दे, मला सामाजिक कार्यासाठी याची गरज आहे. देवाजींनी हे शब्द ऐकता बरोबर तात्काळ उत्तर दिले की बाबासाहेब हा तुमच्या जोडीमध्ये आजपासूनच टाकला. आणि अशा प्रकारे ते बाबासाहेबांचे मानसपुत्र सुद्धा ठरतात. म्हणजे अशा प्रकारे म्हणता येईल की बाबासाहेबांना सुपूर्त करण्यासाठी किंवा हे बाबासाहेबाच्या चळवळीला आजपासून वाहून घेत आहे असं सांगण्यासाठीच देवाजी आले होते असंही म्हणता येईल. आणि लगेच मग बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये बॅरिस्टर साहेबांचा झंझावात सुरू झाला. वेगवेगळे पद, वेगवेगळ्या चळवळी, मोहिमा त्यांनी राबवल्या.
परंतु बाबासाहेबांचा अगदी ज्याला म्हणता येईल कष्टाळू कार्यकर्ता, सक्रिय कार्यकर्ता असं रूप त्यांनी कधी धारण केलं किंवा बाबासाहेबांच्या स्तुतीस, शाबासकीस ते कधी पात्र ठरले? 1950 पासून सर ते शेड्यूल कास्ट फेडरेशन मध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत होते. असं नागपूर प्रदेश शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक झाली आणि त्यामध्ये एकमताने त्यांची निवड नागपूर प्रदेश शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अध्यक्षपदी करण्यात आली. 1953 मध्ये त्यांची निवड झाली. त्यामुळे त्यांनी कामाचा झंझावात सुरू केला आणि नागपूर प्रदेशच्या सर्व जिल्ह्यामध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या शाखा ज्या आहेत ते त्यांनी स्थापन केल्या. 1954 मध्ये भंडारा लोकसभेची पोटनिवडणूक बाबासाहेबांनी लढवली होती. तर त्या निवडणुकीमध्ये हे बॅरिस्टर साहेब अध्यक्ष होते. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी, त्या निवडणुकीच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी बॅरिस्टर साहेबांनी बॅरिस्टर साहेबांनी कोणतीही पर्वा न करता, रात्र दिवस कोणतीच पर्वा नाही, भूक तहान कोणतीच पर्वा नाही, अशा प्रकारे दिवस रात्र राबून बाबासाहेबांचा प्रचार केला. बाबासाहेब यावेळी या इलेक्शन मध्ये 4 दिवस प्रचाराला आले होते. 4 दिवस बाबासाहेब आणि बॅरिस्टर साहेब सोबतच होते. आणि या काळामध्ये बाबासाहेबांनी पाहिलं की हा तरुण रात्रंदिवस काम करतो आहे, अथक काम करतो आहे आणि त्याला तहान भूक कशाची चिंता नाही. त्यामुळे त्यांना असं वाटलं की असा कार्यकर्ता चळवळीमध्ये अखिल भारतीय स्तरावर पाहिजे. आणि त्या 54च्या निवडणुकीनंतर बाबासाहेबांचा फार थोड्या मताने पराभव झाला. नाही तर बाबासाहेब जिंकलेच असते. पण तरी परंतु बाबासाहेबांचा पराभव झाला हा एक वेगळा भाग, किंवा त्यांना पराभूत करण्यात आलं असं सुद्धा म्हटलं जाते. बरोबर आहे सर तुमचं. परंतु या निवडणुकीमध्ये बॅरिस्टर साहेबांनी त्यांची अगदी प्रामाणिक कर्तृत्ववान कार्यकर्त्याची सिद्धता प्रस्तुत केलेली होती. अगदी बरोबर सर. हा त्यामधला एक महत्वाचा भाग आहे. आणि नंतर पुढे कसं आहे सर, हे जेव्हा बाबासाहेबांनी पाहिलं आणि बाबासाहेबांना जेव्हा बॅरिस्टर साहेबांचं कर्तृत्व दिसून आलं, तेव्हा लगेच 1955 मध्ये बाबासाहेबांनी अखिल भारतीय शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या महासचिवपदी बॅरिस्टर साहेबांची निवड केली. त्यावेळी बॅरिस्टर साहेबांचं वय हे फक्त 30 वर्षाचं होतं. 25चा जन्म 55 मध्ये. बाबासाहेब खूप दुप्पट वयाचे होते आणि हे अगदी तरुण होते. आता हे एक तरुण माणूस आणि बाबासाहेबांसारखा, पण बाबासाहेबांच्या कार्याचा झपाटा खूप होता. त्या झपाट्याचा पाठलाग बॅरिस्टर साहेबांनी त्यांना पाहिजे त्या पद्धतीने केला आणि अनेकदा बाबासाहेबांची थाप सुद्धा पाठीवर घेतली. म्हणजेच ज्याला म्हणता येईल की निवडणुकीमध्ये त्यांनी अतिशय महत्वपूर्ण काम केलं. हे एवढंच नव्हे तर ते काम केलं त्याची ज्याला म्हणता येईल शाबासकी, पोचपावती म्हणून त्यांना अगदी देश पातळीवर महासचिव पद देण्यात आलं. हे महत्वपूर्ण बाब आपण नमूद केली. फार महत्वाचा मुद्दा आहे तो. आणि मग सर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे ऑगस्ट 1956 ला धर्मांतर करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली. सप्टेंबरमध्ये त्यासंबंधीचा कार्यक्रम बाहेर आला. 23 सप्टेंबरला कार्यक्रम बाहेर आला. 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला धम्मचक्र प्रवर्तनाचा कार्यक्रम झाला, आपल्याला माहित आहे. परंतु अगदी 14 ला 15 ला दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांचं भाषण आणि 16 ला चंद्रपूरला सुद्धा तशाच प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला. त्याचे आयोजक बॅरिस्टर साहेब होते, देवाजी खोब्रागडे होते. मला हे विचारायचं आहे की हे त्यांनी कसं साध्य केलं, हे एवढ्या व्यस्तता कार्यक्रमाचं आयोजन? बाबासाहेबांची तारीख सहसा मिळत नसते. जो तरुण सलाखून बाबासाहेबांनी पाहिलेला कार्यकर्ता असेल त्यांनाच बजावून ते तारीख देत असत. बॅरिस्टर साहेब जे आहेत ते 23 सप्टेंबरच्या बैठकीला होते. वामनराव गोडबोले निघून गेल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांनी विनंती केली की बाबासाहेब दीक्षाचा एक कार्यक्रम चंद्रपूरमध्ये झाला पाहिजे आणि त्याची जबाबदारी मी घेतो. बाबासाहेब म्हणाले, अरे नागपूरची जबाबदारी तुझ्यावरच आहे,
सगळं काही चांगलं तुला बघायचं आहे, सगळी मदत तुला तिथे करायची आहे, आणि तरी तू असं चंद्रपूरच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं माझ्यावर सोडून द्या असं. हा तेवढ्या तोलामोलाचा कार्यक्रम मी चंद्रपूरला सुद्धा घडवून आणेल त्याची मला खात्री आहे, मला तारीख पाहिजे असं. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांना 16 ऑक्टोबर ही तारीख दिली. म्हणजेच बॅरिस्टर साहेब आणि त्यांचे वडील आणि त्यांचे कार्यकर्ते या माध्यमातून हे भव्य दिव्य सोहळा त्यांनी घडून आणला. आणि मला नमूद करताना अगदी दुःख होते, मन भरून येते की अगदी नंतर 2 महिन्यांनी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि अगदी सर्व समाजाला अगदी धक्का बसला अशा प्रकारचा तो व्यथित करणारा, हृदय पेलावून सोडणारा, हिलावून सोडणारा प्रसंग होता. ह्या घटनेनंतर मग या आंबेडकरी चळवळीचं नेतृत्व कशा प्रकारे राहिलं, या नेतृत्वामध्ये, या चळवळीमध्ये बॅरिस्टर साहेबांचा बाबासाहेबांच्या नंतर कशा प्रकारचा प्रभाव किंवा नेतृत्व होतं. त्यानंतर अहमदनगरच्या कार्यकर्त्यांना आपल्या इथे धम्मदीक्षेचा कार्यक्रम घ्यायचा होता. तो शब्द त्यांनी दादासाहेब गायकवाड आणि बॅरिस्टर साहेबांना दिला की आम्ही जवळपास 1 लाख लोकांचा हा दीक्षा सोहळा घडवून आणू शकतो, तुम्ही आम्हाला तारीख द्या. आणि म्हणून त्यांना 2 तारखा देण्यात आल्या. 1 तारखेला म्हणजे 31 डिसेंबर 1956 धम्मदीक्षेचा सोहळा अतिशय विराट असा, विशाल असा, जवळपास 1 लाख लोकांनी दीक्षा घेतली. आणि त्यानंतर 1 जानेवारी शेड्यूल कास्ट फेडरेशनची बैठक झाली. संपूर्ण कार्यकारिणीने एकमताने बॅरिस्टर साहेबांना अध्यक्षपदाची धुरा सोपवली. म्हणजे नगरच्या कार्यक्रमामध्येच त्यांना ही धुरा सोपवली. आता प्रश्न पहा कसा कठीण होता. 57 मध्येच निवडणुका विधानसभेच्या होत्या, लोकसभेच्या होत्या. आणि अशा वेळी निवडणुका मार्च मध्ये येणार होत्या. 1 जानेवारीला बॅरिस्टर साहेबांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. त्यांच्यासोबत कार्यकुशल दादासाहेब गायकवाड होते. त्यांनी फटाफट निर्णय घेऊन ही निवडणूक कशी लढवायची आणि जास्तीत जास्त यश कसं मिळवायचं यासाठी आखणी केली आणि तशा पद्धतीने उमेदवार दिले. आपल्याला सांगताना मला फार आनंद होतो की महाराष्ट्रामधून त्यावेळी 6 खासदार निवडून आले होते शेड्यूल कास्ट फेडरेशन. इतकंच नव्हे तर आपलं कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या प्रांतातून 1 खासदार निवडून आला होता. असे 9 खासदार आपले त्यावेळी लोकसभेच्या निवडणूक. आणि त्याचं नेतृत्व त्यावेळी बॅरिस्टर साहेबांचं. बरं एवढंच नाही तर त्याचवेळी विधानसभेच्या निवडणुका आल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवार निवडून आणणं फारच कठीण होतं. पण तरी सुद्धा जवळपास भाऊसाहेब गायकवाड आणि आपलं बॅरिस्टर साहेब यांनी अतिशय व्यूहरचना छान केली. उमेदवार चांगले निवडले आणि त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून 17 उमेदवार आमदार झाले. ही गोष्ट आतापर्यंत हा इतिहास आपला हा उच्चांक जो आहे तो कोणी मोडू शकलो नाही. म्हणजे बरं इतकंच नाही सर, देशभर विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या निवडणुकामध्ये सुद्धा विविध प्रांतातून आमदार निवडून आले. आणि एकूण शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या आमदारांची संख्या 29 आमदार देशभरातून निवडून आले होते, विविध प्रांतातून निवडून आले होते. म्हणजे अतिशय महत्वाची गोष्ट. एवढं मोठं एवढं झालं असं नाही आहे. त्याच वेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या. त्यामध्ये आपल्या शेड्यूल कास्ट फेडरेशनचे 12 नगरसेवक निवडून आले. आणि या 12 नगरसेवकामुळे मुंबईचा महापौर होण्याचा मान जो आहे ते सुद्धा शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या प्रिन्सिपाल बोराडे यांना मिळाला. हे ऐतिहासिक कामगिरी बॅरिस्टर साहेबांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात घडून आली हे आपल्याला विसरता येणार. म्हणजे बाबासाहेबांचे विचार, त्यांचं मार्गदर्शन, ते नेतृत्व त्यांनी खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहोचवलं. आणि या माध्यमातून बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात हे यश मिळालं हे आपल्याला
मला सांगायला मला फार आनंद होतो. हो सर, तुम्ही संशोधनात्मक पद्धतीने ह्या ग्रंथाचं लिखाण केलं, चिंतन, आणि तेच समाजापर्यंत जावं या माध्यमातून आपला हा संवाद या ठिकाणी सुरू आहे. सर खरोखर तुमचे धन्यवाद. आणि मग सर पुढे रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली, त्या संबंधी मग बॅरिस्टर साहेबांचं नेतृत्व किंवा कसं काय व्यूहरचना काय झालं होतं ते काय? ठराव झाला होता 30 सप्टेंबर 1956 ला. बाबासाहेबांचं ते कार्य पूर्ण करायचं होतं, म्हणून निवडणुका झाल्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या संपूर्ण अखिल भारतीय कार्यकारिणीची बैठक झाली आणि त्यामध्ये 3 ऑक्टोबरला नागपूरला 3 ऑक्टोबर 1957 ला नागपूरला दीक्षाभूमीवर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करायचा हा ठराव झाला. त्यानुसार नागपूरला 3 ऑक्टोबर 57 ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. बॅरिस्टर साहेब एवढे मोठ्या मनाचे होते की इतकं प्रचंड यश त्यांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मिळाल्यावरही त्यावेळी यनशिवराज जे जुने कार्यकर्ते होते त्या यनशिवराजांना सन्मान दिला पाहिजे म्हणून त्यांनी स्वतःचं अध्यक्षपद नाकारलं आणि आग्रहपूर्वक शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या सगळ्या यांनी यनशिवराजांना अध्यक्षपद दिलं. आणि मग ते बाबासाहेबांच्या काळात महासचिव होतेच, म्हणून महासचिव पदाची जबाबदारी पुन्हा त्यांच्यावर आली आणि ती सुद्धा त्यांनी अतिशय आनंदाने स्वीकारली. कोणतेही दुःख नाही, माझं अध्यक्षपद गेलं, कोणतेही दुःख नाही, असं इतक्या सहजपणे त्यांनी हे सगळं केलं. आणि मला वाटते त्यानंतर मग बॅरिस्टर साहेब राज्यसभेवर निवडून गेले 1958 ला. आणि त्यापुढे मग सर असं हे झालं राजकीय यश की खासदार निवडून आले, आमदार निवडून आले, महापौर झाले, त्यानंतर रिपब्लिकन पक्षाचा उदय झाला, निर्मिती झाली, स्थापना झाली, बॅरिस्टर साहेब राज्यसभेचे सदस्य झाले. या सर्वांमधून त्या दरम्यान अशी एक महत्वपूर्ण घटना किंवा जनसामान्यांचं हित लक्षात घेऊन केलेली एखादी चळवळ किंवा महत्वपूर्ण योगदान अशा प्रकारचे आहे. सर 58 मध्ये बॅरिस्टर साहेब खासदार झाले, पण त्यांचं लक्ष सतत समाजाचे प्रश्न, समाजाच्या अडचणी यावर असायचं. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये त्यांनी सर्वसामान्यांचा प्रश्न जो आहे तो हाती घेतला. तो म्हणजे जे भूमिहीन आहेत त्यांना पडीक जमीन मिळाली पाहिजे. आणि हा प्रश्न हाती घेतल्यानंतर या सत्याग्रहाची सुरुवात खानदेश आणि मराठवाडा यातल्या 10 जिल्ह्यामध्ये ह्या सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली. जवळपास 30 जुलै पासून हा सत्याग्रह सुरू झाला. 17 ऑक्टोबर पर्यंत हा सत्याग्रह चालला. 17 ऑक्टोबर 59 पर्यंत हा सत्याग्रह चालला. या सत्याग्रहामध्ये जवळपास 1,20,000 लोकांनी भाग घेतला. 50,000 लोक तुरुंगात गेले, 2 लोकांना शहीद व्हावं लागलं. एवढा मोठा हा सत्याग्रह. आणि या 50,000 लोक तुरुंगात गेल्यामुळे सरकारला आता हा सत्याग्रह कसा आटोक्यात आणायचा म्हणून ज्या 4 मागण्या होत्या त्या 4ही मागण्या सरकारने मंजूर केल्या. पहिली मागणी होती भूमिहीनांना जमीन मिळाली पाहिजे. दुसरी मागणी होती बौद्ध समाजाला, बौद्ध धर्मीयांना सवलती मिळाल्या पाहिजे. तिसरी मागणी होती जे दलितांवर अन्याय अत्याचार होता तो अन्याय अत्याचार नष्ट तुम्ही केला पाहिजे. आणि चौथी मागणी होती भारतीय राज्यघटनेने जे राखीव जागा नोकरीमध्ये ठेवलेल्या आहेत त्या राखीव जागा भरल्या पाहिजे. आणि ह्या 4ही मागण्या सरकारने मान्य केल्या. म्हणजेच मग सर हे यामध्ये थोडा पुढे मी खोलवर थोडा प्रश्न विचारतो आपण की मग भूमिहीनांना किती लाख एकर जमीन वाटण्यात आली आणि ही जमीन केवळ मागासवर्गीय किंवा SC ST की असं कोणाकोणाला देण्यात आली? नाही सर, असं नाही. रिपब्लिकन पक्षाने केव्हाच फक्त ही जमीन अनुसूचित जातींना मिळाली पाहिजे अशी मागणी नाही केली, बुद्धांना मिळाली पाहिजे अशी मागणी नाही केली. सगळे जाती धर्माचे जे लोक आहेत त्या सगळ्या भूमिहीनांना ही जमीन मिळाली पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाची होती. आणि या सत्याग्रहाचा परिणाम म्हणून जवळपास
2,51,000 जमीन सरकारने भूमिहीनांना वाटली. अनुसूचित जातीला जवळपास 91,000, अनुसूचित जमातींना जवळपास 1,21,000 आणि जे ज्यांना आपण आज ओबीसी म्हणतो किंवा इतर मागासवर्गीय यांना जवळपास 36,000 एकर अशी एक 2,51,000 जमीन जी आहे ती भूमिहीनांना सर्व जाती धर्माच्या भूमिहीनांना देण्यात आली आणि जवळपास 7 ते 10 एकरच्या दरम्यान ही जमीन मिळाली. हा फार मोठा आर्थिक बदल यामुळे गरिबांच्या जीवनामध्ये घडून आला. आणि हे सर्व काही घडून आणलं ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वातून असं म्हणतात. बाकीच्यांचं खूप महत्वाचं योगदान आहे. दादासाहेब असतील, मराठवाड्यामधला सत्याग्रह जो आहे तो सत्याग्रह विशेषतः दादासाहेब गायकवाड, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे आणि मराठवाडा प्रदेशचे अध्यक्ष जे BS मोरे होते यांच्या नेतृत्वामध्ये लढला गेला आणि हा सत्याग्रह अतिशय जोमाने यशस्वी झाला. अशा प्रकारचं हे एक ठोस कार्य म्हणता येईल. त्यानंतर मग पुढे 1962 ची निवडणूक आली. त्यानंतर काही त्या अगोदरच्या 1-2 गोष्टी तुम्हाला सांगा सर. त्या अगोदर 1957 पासूनच रिपब्लिकन पक्षाने बौद्धांना सवलती मिळाल्या पाहिजेत ही मागणी रेटली होती. 1 मे 1960 ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. महाराष्ट्र राज्य निर्मितीमध्ये सुद्धा शेड्यूल कास्ट फेडरेशन ची फार मोठी कामगिरी आहे बाबासाहेबांच्या पासून. आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि या निर्मितीनंतर जवळपास 7 जुलैला महाराष्ट्र सरकारने बौद्ध समाजाला धर्मांतरित बौद्धांना आपलं सवलती ज्या आहेत त्या सवलती जाहीर केल्या. त्या दिवसपासून त्यांना सवलती मिळायला लागल्या. त्याचा पाठपुरावा सुद्धा बॅरिस्टर साहेब दादासाहेब खोब्रा दादासाहेब गायकवाड यांनी केलेला. मग त्यानंतर मग पुढे 1962 ची निवडणूक रिपब्लिकन पक्षामध्ये काही गैरसमजातून निर्माण झालेली फूट वगैरे. आता अशाही स्थितीमध्ये बॅरिस्टर साहेबांचं नेतृत्व किंवा त्यांनी कसं काय ते समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. फूट जी आहे ती फूट सर जवळपास 1958 नंतरच असं सुरू. अकोलेला एक हे झाली होती त्यामधूनच ती फूट जवळपास थोडी दिसून येत होती. पण 58 मध्ये ती चांगलीच फुटली. त्याचा परिणाम असा झाला 1962 मध्ये आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. म्हणजे या पराभवामध्ये आणखी एक गोष्ट झाली की 1 मे ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ही महाराष्ट्र एकीकरण समिती जी होती ही सगळे आपापल्या पद्धतीने लढले. म्हणजे त्यांना युती तुटली आणि त्यामुळे सगळ्यांना अपयश आलं. म्हणजे केवळ रिपब्लिकन पक्षालाच अपयश आलं असं नाही म्हणता येणार किंवा त्यांच्यामध्ये आजच्या राजकीय परिस्थितीमध्ये इतर पक्षांनी विरोधी पक्षांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 1957 मध्ये रिपब्लिकन पक्षासोबत जी युती झाली त्या युतीमध्ये काँग्रेसला 20 त्यावेळी 44 जागा होत्या महाराष्ट्रामध्ये तर काँग्रेसला 20च मिळाल्या आणि 24 जागा ज्या आहेत त्या या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पक्षांना मिळून मिळाल्या होत्या. ते महत्वाची ही अतिशय महत्वाची. आजच्या सुद्धा जे विरोधी पक्ष आहेत त्या विरोधी पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की रिपब्लिकन पक्ष किंवा बाबासाहेबांच्या अनुयायाशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. बरोबर आहे सर. त्या दृष्टीनं आजच्या युवा पिढीनं कार्यकर्त्यांनी राजकीय पक्षांनी ही बाब लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणखी आपण बॅरिस्टर साहेबांच्या कार्याकडे आणखी वळूया. आणखी पुढे नेमकं काय घडलं. मग अशाही परिस्थितीमध्ये त्यांना राजकीय पद नव्हती पण तरी सुद्धा त्यांनी जनहिताचा पाठपुरावा महाराष्ट्राच्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रात आणि देश पातळीवर सुद्धा चालूच ठेवलेला होता. त्यामध्ये मग त्यांनी असे महत्वाचे कार्य किंवा ज्याला म्हणता येईल की समाजामध्ये शोषित पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून काय म्हणजे 62च्या निवडणुकीनंतर सर असं 62च्या निवडणुकीनंतर
59च्या सत्याग्रहात रिपब्लिकन पक्षाला यश मिळालं. त्यानंतर हे यश फक्त महाराष्ट्राच्या पुरतं मर्यादित होतं आणि भूमिहीनांची संख्या देशभर होती. या सगळ्या भूमिहीनांच्यासाठी बाबासाहेब एकदा 1953 मध्ये म्हणाले होते की माझ्या शहरी बांधवासाठी खूप केले, करू शकलो, पण हे माझे ग्रामीण भागातले बांधव आहेत, जे गरीब आहेत, त्यांच्यासाठी मी काही केलं नाही. हीच गोष्ट दादासाहेब गायकवाडांना, हीच गोष्ट बॅरिस्टर साहेबांना माहित होती आणि म्हणून त्यांनी भारतभरातल्या गरिबांसाठी, भारतभरातल्या भूमिहीनांसाठी आपण महाराष्ट्रात जसा सत्याग्रह केला तसा सत्याग्रहाची घोषणा केली पाहिजे आणि त्यांना सुद्धा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी 1963 मध्ये एका शेड्यूल रिपब्लिकन पक्षाच्या बैठकीमध्ये एक ठराव पास केला आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला देश पातळीवर हा सत्याग्रह करायचा. म्हणजे अगदी प्रत्येक राज्यामध्ये म्हणा, प्रत्येक राज्यामध्ये. सर, हा सत्याग्रह होण्या अगोदर 3 टप्पे पाडले होते त्यांनी. पहिला टप्पा असा होता 1963 मधला की गावोगाव मोर्चे काढायचे, निवेदन द्यायचे. तो 9 ऑगस्टचा टप्पा. त्यानंतर सरकारने हे सगळे निवेदन जेव्हा मिळाले त्यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना बोलावलं. म्हणजे हा सत्याग्रह किंवा चळवळ पूर्ण देशभर राबवली आणि मग थोडक्यात मला हे विचारायचं की याची फलश्रुती काय झाली महाराष्ट्रासारखी, की आता याच्या म्हणजे देशाच्या पातळीवर जसं उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल, आणखी इथं सर्व प्रांतामध्ये याचा लाभ झाला असं. बॅरिस्टर साहेब आणि दादासाहेब गायकवाड, यंशूराज हे सातत्याने याचा प्रयत्न करत होते. त्यांनी काय केलं की 9 ऑगस्टला सत्याग्रह केल्यानंतर, आपलं निवेदन दिल्यानंतरही सरकारने काही केलं नाही. मग सरकारला एक इशारा मोर्चा काढला आणि तो होता दिवस 1 ऑक्टोबर 1964 दिल्लीमध्ये इशारा मोर्चाचं आयोजन केलं. जवळपास भारतातल्या 2 लाख लोकांनी त्या इशारा मोर्चामध्ये भाग घेतला. दुर्दैवाची गोष्ट अशी सर सांगतो मी तुम्हाला की ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा निघणार होता आणि आपण संसदेला घेराव करणार होतो ते रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष यंशूराज यांची तब्येत बरी नव्हती आणि 29च्या सकाळी त्यांना अटॅक झाला आणि त्यातच ते निघून. म्हणजे पहा, त्यांच्या नेतृत्वामध्ये 1 ऑक्टोबरला मोर्चा आहे आणि त्यांचाच मृत्यू झाला. मग मोर्चाचं पुढे नेतृत्व पहिले सगळ्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की पहिले आपण यंशूराजांना सन्मानाने निरोप द्यायचा आणि म्हणून स्पेशल विमानाने त्यांचा शव जे आहे ते मद्रासला नेण्यात आलं. तिथे त्यांचं अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यानंतर लगेच विमानाने कार्यकर्ते जे आहेत दिल्लीला परत आले आणि मग तो मोर्चा दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वामध्ये आणि हे बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात, दादासाहेब गायकवाड आणि बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये संसदेला घेराव करायला गेला. इतका मोठा मोर्चा या अगोदर दिल्लीच्या लोकांनी कधीच पाहिला नव्हता. दिल्लीचे लोक अवाक झाले, पाहत राहिले काय मोर्चा आहे. जवळपास मोर्चाची लांबी 3 किलोमीटर पेक्षा जास्त त्या काळी, म्हणजे 1964. आणि मग सरकारने याचं दखल कशी घेतली? सरकारचे मंत्री आणि सर्व बाहेर आले रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना भेटण्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्या, आपण पहिले आतमध्ये जाऊ, बसू. मग शिष्टमंडळ गेलं, ते बसले, पण तिथे मात्र बॅरिस्टर साहेबांनी ठणकावून सांगितलं की 6 डिसेंबरच्या आत तुम्ही जर आमच्या मागण्यांवर हालचाल केली नाही तर 6 डिसेंबर पासून बेमुदत सत्याग्रहाचा आम्ही घोषणा करू आणि याची जबाबदारी सरकारवर राहील. सरकारला असं वाटलं शेवटी येऊन सत्याग्रहामध्ये किती लोक येतील. सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं. 6 डिसेंबर फार दूर नव्हता, 1 ऑक्टोबर 6 डिसेंबर भरभर दिवस निघून गेले. सरकारने कोणतंच पाऊल उचललं नाही आणि शेवटी शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या केंद्रीय कार्यकारिणीने निर्णय घेतला 6 डिसेंबर पासून बेमुदत
भूमिहीनांचा सत्याग्रह आणि बेमुळं जेल भरो सत्याग्रह सुरू करायचा. सर नवल वाटेल, भारतातल्या सगळ्या प्रांतातून या सत्याग्रहामध्ये लोक सहभागी झाले. 6 डिसेंबर पासून तर जवळपास 31 जानेवारी पर्यंत हा सत्याग्रह सुरू होता. 31 तारखेला सरकारने यांना बोलावलं होतं, पण या काळात 6 डिसेंबर 1964 ते 30 जानेवारी 1965 पर्यंत या सत्याग्रहामध्ये 3,40,000 लोकांनी त्या काळी सहभाग घेतला होता. आणि याची दखल जी आहे ती जागतिक वृत्तपत्रांनी घेतली होती. 3,40,000 लोक, म्हणजे केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण देशातले, संपूर्ण पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू सगळ्या प्रांतातल्या लोकांनी या सत्याग्रहामध्ये भरभरून भाग घेतला. 3,40,000, 2 लाख लोक तुरुंगात गेले. आणि सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाला विनंती केली की हा सत्याग्रह मागे घ्या, आमची क्षमता संपली आहे या सत्याग्रहांना. सगळे आपलं तुरुंग भरून गेले, सगळ्या सिनेमाच्या टॉकीज भरून गेल्या, सगळे गोदाम भरून गेले, सगळे शाळा भरून गेल्या, म्हणजे ठेवायला जागा नाही. म्हणजे हे सिनेमाच्या टॉकीज, शाळा, गोदाम यांना सुद्धा तुरुंगाचं रूप दिलं होतं. अगदी रूप दिलं होतं. मग सर याचे शेवटी त्याची फलश्रुती काय झाली हा महत्वाचा, फार मोठी फलश्रुती. या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य असं, या सत्याग्रहामध्ये 3 महिन्याच्या बाळापासून ते 101 वर्षाच्या माणसापर्यंत, वृद्धापर्यंत लोकांनी भाग घेतला. अखंड 60 दिवस हा सत्याग्रह चालला, अखंड 60 दिवस. आणि 13 लोकांना शहीद व्हावं लागलं. असं गोळीबार सुद्धा झाला, म्हणजे गोळीबार झाला, कुठे अन्याय झाले, कुठे आणखी वेगळ्या प्रकारचे अन्याय झाले आणि 13 लोकांना शहीद व्हावं लागलं. मग सरकारने यावर मागण्याबद्दल, सरकारने 30 जानेवारी 1965 ला रिपब्लिकन पक्षाच्या मागण्या मान्य केल्या. असं आणि रिपब्लिकन पक्षाच्या मागण्या मान्य केल्यामुळे जवळपास 30 ऑगस्ट 65 पर्यंत सरकारने 40 लाख एकर जमीन, 40 लाख वेगवेगळ्या प्रांतामध्ये, वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांना जे भूमिहीन आहे त्यांना वाटली. हे फार मोठं योगदान जे आहे. म्हणजे 57-58च्या दरम्यान महाराष्ट्रात झालं आणि तीच बाब त्यांनी आपल्या नेतृत्वात पूर्ण देशामध्ये घडवून आणि भूमिहीनांना, बहुसंख्य भूमिहीनांना, सर्व जाती धर्माच्या भूमिहीनांना जमीन मिळवून दिली. तर अशा प्रकारचा हा फार महत्वाचा भाग आहे आणि त्यामध्ये बॅरिस्टर साहेबांचं योगदान हे सुद्धा महत्वाचं आहे. तर मग अशा या त्यांच्या व्यस्त जीवन पद्धतीमध्ये मला एक वाचनामध्ये आलं की मग अशा पद्धतीने त्यांनी त्यांच्या जीवनाकडे तर दुर्लक्ष झालंच, परंतु जीवन साथी निवडण्याबद्दल सुद्धा दुर्लक्ष झालं असं ते वेळच नसायचं. अतिशय श्रीमंत माणूस, घरी गडगंज संपत्ती, पण काही लक्ष नाही. असं सगळं लक्ष समाजहित, समाज कल्याण यावं. आणि त्यामुळे कुटुंब, मुलं हा भागच त्यांच्यासाठी महत्वाचा नव्हता. अगदी बाबासाहेबांनी ज्या तडफेने समाजाचं काम केलं त्या तडफेने काम करणारा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते आणि त्यांनी त्याच तडफेने केलं. मग ते पुढे त्यांचा विवाह नंतर झाला असं, म्हणजे झाला ना. 1973 मध्ये त्यांचा विवाह, त्यावेळी त्यांचं वय 48 वर्षाचं होतं. असं 1973 मध्ये त्यांचा विवाह झाला, त्यावेळी त्यांचं वय जवळपास 48 वर्षाचं होतं. 48 वर्षापर्यंत म्हणजे पूर्ण तरुण पण गेलं. पण बॅरिस्टर साहेबांना विवाहाची पर्वा नव्हती, कुटुंबाची पर्वा नव्हती, घरी काय गडगंज संपत्ती आहे याची पर्वा नव्हती. माझा समाज, त्यांच्या समस्या, त्यासाठी मी काय करू शकतो एवढंच एक ध्येय त्यांच्या समोर. म्हणजे खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की बॅरिस्टर साहेबांनी आंबेडकरी चळवळीला तनाने, मनाने आणि धनाने सुद्धा वाहून घेतलं होतं, सर्वस्वी वाहून घेतलं अशा प्रकारचं. अगदी बरोबर आहे सर. आणि ते नंतर अगदी उतरत्या वयामध्ये त्यांचं वैवाहिक जीवन असेल तो त्यांचा वैयक्तिक भाग, परंतु पुढे सर
25 जून 1975 देशामध्ये आणीबाणी जाहीर झाली. मग अशा प्रसंगी बॅरिस्टर साहेबांचं नेतृत्व किंवा बॅरिस्टर साहेबांचं काय, कशी स्थिती होती, काय त्यांना? इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर लोक तिच्यावर टीका करायला भ्यायचे. बॅरिस्टर साहेबांनी मूलभूत हक्क स्थगित झाले होते वगैरे. बॅरिस्टर साहेबांनी लोकशाहीच्या नरडीला घोट असा एक लेख त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केला आणि त्या लेखाने खळबळ उडवून दिली. त्यांना अनेक लोक समजवायला आले, पण त्यांनी त्याची भीती बाळगली नाही आणि ते त्या गोष्टीचा विरोध करत राहिले. त्यामुळे आणीबाणी उठल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या 77 मध्ये, त्या 77 मधल्या लोकांना जे नेते होते त्यांना पहिली आठवण झाली बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. हे आम्ही तर तुरुंगामध्ये होतो, पण तुरुंगाबाहेर राहून जर कोणी काम केलं असेल, या आणीबाणीला विरोध केला असेल, तर ते बॅरिस्टर राजाभाऊ होते आणि म्हणून त्यांना पुन्हा लोकसभेवर पाठवण्यात आलं. आणि काही दिवस ते राज्यसभेचे उपाध्यक्ष सुद्धा होते. उपाध्यक्ष होते, वाचनात आहे तसं त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये. असं या प्रकारचं महत्वपूर्ण झंझावती स्वरूपाचं योगदान बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचं राहिलेलं आहे. म्हणजे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये राहिलेलं आहे. आणखी या संबंधीची काही त्यांच्या आणखी एक शेवटचा टप्पा सांगतो सर तुम्हाला. मला सर एक मुद्दा नमूद करायचा आहे की संसद भवनामध्ये, म्हणजे आता हे नवीन संसद भवन झालेलं आहे, यापूर्वी जे संसद भवन होतं की ज्यामध्ये बाबासाहेब स्वतः कायदे मंत्री म्हणून संविधानाची प्रक्रिया वगैरे तिथं पार पडली, तर तिथं बाबासाहेबांचा पुतळा उभारण्याचं काम झालेलं आहे. तर त्यामध्ये यांचं काही योगदान? सर, तो पुतळाच मुळे रिपब्लिकन पक्षाच्या आग्रहामुळे उभारण्यात आला होता. आणि इतकंच नाही तर आर्थिक योगदान सुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केलं होतं. आपला जो 64-65चा सत्याग्रह झाला त्यामध्ये एक मागणी अशी होती की बाबासाहेबांचा फोटो संसदेमध्ये लावला पाहिजे. ही एक मागणी होती. ही मागणी त्यांनी मान्य केली होती, पण तो फोटो काही लागला नव्हता. आणि अशा वेळी 1967 पर्यंत ही मागणी त्यांनी रेटून धरली आणि 67 मध्ये त्यांच्या ते मागणी जी आहे ती मागणी जरी तशीच राहिली तरी संसदच्या समोर बाबासाहेबांचे या घटनेच्या प्रती आणि या देशाच्या लोकशाहीच्या प्रती लोकांची जी भावना आहे त्या लोकभावनेचा आदर करून बाबासाहेबांचा पुतळा बसला पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी होती. आणि तो 1967 मध्ये 2 एप्रिलला 2 एप्रिल 1967 तो पुतळा जो आहे तो संसद भवनासमोर बसवण्यात आला. त्या पुतळ्याची लांबी तर खूप होती, पण उंची पुतळा जो आहे तो 13 फुटाचा होता. आणि हा रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी आर्थिक योगदान देऊन सुद्धा तयार केला होता. यामध्ये सुद्धा बॅरिस्टर साहेबांचं योगदान. अशा प्रकारचं हे सुद्धा थोडं मागं जाऊन मी आपल्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर मग आणखी पुढे त्याही दरम्यान रिपब्लिकन पक्षामध्ये फूट वगैरे काही बेबनाव अशा घटना घडत होत्या. तर मग आणखीन पुढे शेवटी बॅरिस्टर साहेबांचं 2 घटना मी सांगतो. 77 मध्ये जेव्हा जनता पक्षाचं सरकार आलं त्यावेळी 1977 ची गोष्ट, त्यावेळी बॅरिस्टर साहेबांचे 2 खासदार निवडून आले होते. आणि या 2 खासदारांमुळे बॅरिस्टर साहेब जे आहे ते अगदी सगळ्यांच्या नजरेत होते. त्याचवेळी बौद्धांच्या सवलतीचा प्रश्न आला. मोरारजी देसाई पण होते, प्रधानमंत्र्यांची भेट वगैरे. आणि रिपब्लिकन पक्षाचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेलं आणि बुद्धाच्या सवलतीचा प्रश्न त्यांनी मांडला. तर मोरारजी देसाई जे आहे त्यांनी अगदी वेगळंच उत्तर दिलं. तुम्हाला कोणी सांगितलं होतं? असं उत्तर ऐकल्यामुळे सगळ्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना मोठा धक्का बसला. पंतप्रधानासारखा माणूस बेजबाबदारपणे वागतो आहे आणि म्हणून ते सगळे निघून आले. पण त्यानंतर मात्र बॅरिस्टर साहेबांनी तो लढा सुरूच ठेवला होता. बॅरिस्टर साहेबांनी तो लढा सुरूच ठेवला होता. 1980 मध्ये
आरक्षण विरोधी वातावरण देशामध्ये तयार झालं. त्याचं सुरुवात जी आहे ती गुजरात मधून झाली. मग गुजरात, बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश असा पेटत पेटत तो या आंदोलन जे आहे ते देशभर पसरलं. आणि आता सवलती, आरक्षण हे संपते की का अशी अवस्था निर्माण झाली. अशा वेळी बॅरिस्टर साहेबांनी नागपूरला आरक्षण बचाव परिषद घेतली. आरक्षण समर्थक परिषद असं आयोजित केली. आणि त्या आरक्षण समर्थक परिषदेमध्ये सगळ्या भारतीय जे राजकीय पक्ष होते सर्व राजकीय पक्षांना बोलावलं आणि त्या प्रत्येकाला आपली भूमिका स्पष्ट करायला आरक्षणासंबंधी. त्या आरक्षण परिषदेला जवळपास 1 लाखाच्या आसपास जनसमुदाय होता आणि सर्व पक्षाचे नेते त्या ठिकाणी निमंत्रित केले होते. त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आरक्षण समर्थनाची भूमिका घेतली आणि त्यामुळे जे देशभर आंदोलन पेटलं होतं, देशभर आंदोलनचं हळूहळू ते नाहीसं झालं. ही फार मोठी गोष्ट आहे. खूप अलग मुद्दा आहे सर हा. म्हणजे की देशामध्ये आरक्षणाच्या विरुद्ध एक प्रकारची चळवळ म्हणा, मोहीम उभारण्यात आली. अशा प्रसंगी त्या संबंधीचं संघटन तयार केलं, सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना बोलवलं आणि लाखो लोकांचा पाठिंबा मिळवला. मोठा हा जो असंतोष निर्माण झाला होता तो नष्ट करण्याचं काम बॅरिस्टर साहेबांच्या नेतृत्वात केलेलं आहे. हे त्यांचं सुद्धा फार मोठं योगदान, नंतरच्या कालावधीतलं अतिशय महत्वपूर्ण योगदान म्हणता येईल. 78 मध्ये सुद्धा सर आरक्षण बंद करण्याचा सरकारचा विचार होता. अच्छा. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले 77 मध्ये आणि 78 मध्ये अशा हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी बॅरिस्टर साहेब खासदार होते. त्यांनी ते सगळं पाहिलं आणि सगळ्या पक्षाच्या नेत्यांना भेटून हे चूक आहे आणि हे जर झालं तर आम्ही शांत बसणार नाही अशी एक धमकी दिली त्यांनी. आणि त्यामुळे ती सरकार जे आहे त्यांनी तो विषय तिथे सोडून दिला. म्हणजे फार मोठं काम आहे. म्हणजेच वेळोवेळी मागासवर्गीयांच्या विरुद्ध, शोषित पीडितांच्या विरुद्ध सरकारचे धोरणं किंवा समाजातील काही ठराविक राजकीय पक्षाचे धोरणं जर तयार झाले आणि तसा उठाव त्यांनी केला, चळवळ उभारली, तर त्या विरुद्ध ठोसपणे बॅरिस्टर साहेब उभे राहिलेले आहेत आपल्या सहकार्यांशी आणि त्यामधून त्यांनी एक प्रकारचा विजय सुद्धा संपादन केला असं म्हणता येईल. अगदी बरोबर आहे. आणि सगळ्यात शेवटची घटना तुम्हाला सांगतो की 84 हे वर्ष होतं. एक मोर्चा त्यांनी आयोजित केला होता. त्या मोर्चामध्ये 50,000 लोकांनी भाग घेतला होता मुंबईमध्ये. आणि त्या मोर्चाचं नेतृत्व केल्यामुळे, दगदग झाल्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. त्यांना डिसेंबरमध्ये त्या तब्येत बिघडल्यामुळे दवाखान्यामध्ये भरती करण्यात आलं आणि अशा प्रकारे त्यानंतर मग बॅरिस्टर साहेब काही चांगले होऊ शकले नाही आणि त्यांचं महापरिनिर्वाण 84 मध्ये झालं. म्हणजे डिसेंबर 1984 ला त्यांचं निर्वाण झालं. नाही, डिसेंबर मध्ये नाही, डिसेंबर मध्ये त्यांची तब्येत खालावली होती 83 आणि 84 त्यांचं निर्वाण. म्हणजे अशा प्रकारे ह्या झंझावत माधवला म्हणता येईल किंवा निघून गेले अशा प्रकारचं. तर समाजासाठी सातत्याने झटणार आणि बाबासाहेबांचे कार्य पूर्ण करण्यासाठी आपलं आयुष्य झोकून देणार या नेत्याचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे मी त्यांना त्रिवार अभिवादन करतो. आपण माझी मुलाखत घेतली, लोकांच्या समोर हा सगळा विषय जो आहे या निमित्ताने मांडला, त्याबद्दल आपलेही आभार मानतो. सर, आपले सुद्धा आभार. आणि बॅरिस्टर साहेब हे आंबेडकरी चळवळीतील एक धनवान व्यक्ती होते. त्यांचे वडिलांपासून अशाही स्थितीमध्ये स्वतःच्या स्वखर्चाने शिक्षण घेऊन त्यांनी ते शिक्षण बाबासाहेबांच्या नेतृत्वात समाजाला अर्पण केलं आणि अगदी शेवटच्या श्वासापर्यंत तना मनाने आणि धनाने सुद्धा आंबेडकरी चळवळीसाठी त्यांनी भरीव असं योगदान दिलं. याबद्दलची काही ठराविक माहिती होती सर मला सुद्धा प्रेक्षकांना, परंतु अतिशय चिकित्सकपणे, मुद्देसूद, कालावधीनिशी आणि चित्त थरारक पद्धतीने आपण या विषयाची मांडणी केली. त्याबद्दल खरोखर सर आपले पुन्हा पुन्हा धन्यवाद. धन्यवाद सर, आपण या प्रसंगी उपस्थित झाला आणि या विषयावर आपण सविस्तर चर्चा घडवून आणली.
धन्यवाद. जय भीम. जय भीम.